नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी आलेली आहे कर्वेनगर पुणे येथे काय खरेदी करायला, तर हँड पेंटेड साड्या, हँड वर्क केलेल्या साड्या म्हणजेच हँड क्राफ्टेड साड्यांची खरेदी करायला. आता एक्झॅक्टली आपण ही खरेदी कुठे करतोय ते सांगते. आता मी आहे कर्वेनगर पुणे येथे. एक्झॅक्टली कुठे, तर तुम्ही माझ्या मागे द डिझायनर पॅलेट बाय प्राची असं स्टोअर बघू शकता. या स्टोअर मध्ये आपण जाणार आहोत. प्राची असं, डॉक्टर प्राची असं त्यांचं नाव आहे आणि त्या या स्टोअर रन करतात. एक्झॅक्टली यांचा हा स्टोअर आहे कुठे, तर आता कर्वेनगर एरियामध्ये कुठे यायचं, तर गिरिजा शंकर विहार गेट नंबर 4, तिकडे तुम्हाला गेट नंबर 4 दिसत असेल. सो गिरिजा शंकर विहार गेट नंबर 4च्या अगदी अपोजिट साइडला तुम्हाला A3 असं बिल्डिंगचा नंबर दिसेल. त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला द डिझायनर पॅलेट बाय प्राची असं सुद्धा दिसेल. आणखी डिटेल लँडमार्क द्यायचं झालं तर ह्या एरियाला पोटनीस परिसर असं सुद्धा म्हणतात. सो इथे येऊन तुम्ही डिरेक्टली खरेदी करू शकता. काय कलेक्शन आहे, काय प्राइस रेंज असणार आहे, हे सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. चला मग वेडिंग सीझनची खरेदी करूया. तर मंडळी, आपण आलेलो आहोत द डिझायनर पॅलेट बाय प्राची आणि ज्या रन करतात डॉक्टर प्राची आपल्या सोबत आहे. खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. थँक्यू सो मच ऐश्वर्या. वेलकम टू द डिझायनर पॅलेट बाय प्राची अँड थँक्यू फॉर कमिंग अगेन. मला खूप बरं वाटतंय की मगाशी आपले फॅन्स भेटले आपल्याला, राईट? सो त्यांचा एक छोटासा बाईट म्हणून आम्ही घेतलाय, तो तुम्ही स्क्रीनवर आता बघू शकता. न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिका सगळे येतात. हा, हॅलो ऐश्वर्या, तुझं हे व्हिडिओ बघूनच मी इथे आले आहे. खूप छान आहे, कलेक्शन खूप छान आहे आणि बरीच काही खरेदी केली आहे आणि खूपच आवडलं. आणि कोणी पण येऊ शकता, असं छान छान डिझाईन्स आहेत. आणि माझ्या सुनेनी वेलिंग्टन मध्ये न्यूझीलंडला सुद्धा हे व्हिडिओ बघितलेला आहे. तिला सुद्धा खूप आवडलाय. आल्यावरती नक्कीच व्हिजिट करेल इथे. तर आपल्या फॅनचा व्हिडिओ बघून झालेला आहे आणि काय कलेक्शन यंदा नवीन आले तेही आपण बघणार आहोत. तर काय यंदा दाखवणार आहे? सगळ्यात पहिले मी हँड पेंटेड प्युअर सिल्कच्या साड्यांपासून सुरुवात करते. आपल्याकडे सगळ्या हँड क्राफ्टेड, हँड पेंटेड, सगळ्या वेगवेगळ्या एक्सक्लुझिव्ह पद्धतीच्या साड्या आहेत. सो आय स्टार्ट विथ द फर्स्ट वन. पहिली कॅटेगरी जी आहे ती दाखवते. ओके. हँड पेंटेड विष्णुपुरी सिल्क. बर. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललोच होतो, ही प्रोसेस कशी असते, की हे संपूर्ण पेंटिंग आहे. फॅब्रिक पेंटिंगच्या नाहीयेत, ह्या सिल्क पेंटिंगच्या साड्या आहेत. फॅब्रिक पेंटिंगचं मी नंतर दाखवणार आहे. त्याला हात लावून तू बघ. हो, अजिबातच वाटत नाही, अजिबात वाटत नाही. पूर्ण साडी 6.5 मीटरची आहे. रंग फिक्स केलेले असतात. प्युअर सिल्क आणि सिल्क मार्क सर्टिफाईड आहे. प्युअर सिल्कची जे सिम्बल असतं, ओ येस, सिल्क मार्क. सो हे बघा, प्युअर सिल्कची साडी आहे. हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा सिल्क मार्क बोललं जातं ना, बरेच लोक सिल्कच्या नावाखाली गोष्टी विकतात, पण त्यांच्याकडे सिल्क मार्कच नसतं. सो मला ऑडियन्सला सांगायला आवडेल की जर ऑथेंटिक खरेदी करायला जाताय तेव्हा सिल्क मार्क आहे की नाही ते अगदी तपासून पहा. आणि माझ्या मते आपल्याकडे सगळ्या सिल्कच्या ज्या साड्या त्याच्यावरती सिल्क मार्क अवेलेबल आहे. सिल्क वरती सगळ्यावरती सिल्क मार्क आहे. मस्त. आता ही दुसरी आहे. हे आहे मोम बाटिक, वॅक्स बाटिक ज्याला म्हणतात. हे मेणाने पूर्ण केलेलं असतं. ही प्युअर विष्णुपुरी सिल्क 3 प्लाय साडी आहे. किती सुंदर आहे. हे बघ, हे पूर्ण बाटिक केलेलं आहे. दिस इज सुपर प्रिटी. हा त्याचा पल्लू येणार, पूर्ण खूप सुंदर आहे. आणि ब्लाउज पीस वर पण हा स्लीव्स वर हे काम येणार. किती क्लास हाताने. म्हणून ह्याला आपण जे हँड क्राफ्टेड, हँड पेंटेड म्हणतो. हँड इज द ऑपरेटिव्ह वर्ड. देर इज नो स्क्रीन. हे स्क्रीन प्रिंटिंग, डिजिटल प्रिंटिंग नाही. या सगळ्या साड्या करायला आपल्याला जवळजवळ 2 ते 3 आठवडे पर साडी लागतात. 2 ते 3 आठवडे पर साडी. किती पेशन्स ठेवावे लागत असतील नाही एक साडी मध्ये. सायमल्टेनियसली कामं सुरू असतात, पण प्रत्येक साडीचं काम, कारण त्याला एक प्रोसेस असते. रंग चढवून थांबायला, पूर्ण एंड टू एंड प्रोडक्ट व्हायला तेवढा वेळ लागतो. 2 ते 3 आठवडे. का? कारण कॉम्प्लेक्सिटी ऑफ द डिझाईन मध्ये जर फरक असला, काम कितीपट आहे त्याचा फरक पडतो. हे बघ, लायलॅक कलर मध्ये हँड पेंटेड विष्णुपुरी. किती सुंदर आहे हा कलर. आणि ह्याच्यावरती हे जे कलर केलं गेलंय ना, हे खूप उठून दिसतंय. शेडिंग, वॉटर कलर इफेक्ट दिलेला आहे त्यांनी. हो अगदीच. हा ब्लाउज क्लास. वा, ब्लाउज पीसला पण किती मोठा तो डिझाईन करण्यात आलाय. ते काठ मस्त युज केलं जाईल. आणि हे पूर्ण त्याचा पल्लू आहे. पूर्ण पल्लूवरती काम आहे. मस्त. सो तू जी नेसली आहेस तीही ह्याच्याच पैकी आहे? नेसली आहे त्यातलीच आहे. हँड पेंटेड प्युअर सिल्कची साडी आहे. मोटिव्ह वेगळं आहे. हे रोजेस आहे. हे सगळे गुलाब आहेत. आपण प्रत्येक वेळेला ह्या साड्यांमध्ये वेगवेगळे मोटिव्स करतो. ओके. सो आपल्याकडे मोस्टली हँड पेंटेड म्हटलं तर फुलांचेच मोटिव्स युज होतात, राईट? फुलांचे मोटिव्स आहेत. ह्या वेळेला फक्त एक मी पिचवाई मधलं दाखवणार आहे. त्यात काय ते ह्याच्या पुढची आपटीच येते, ती आपण बघू कशातली आहे. बरं. पिचवाई स्टाईल केलेलं आहे. फुलं आहेत आणि त्याच्या बरोबरीने ना, हे बघ, ब्लॅक आहे,
हा खूप अप्रतिम प्रकारे कमळ आहे आपलं, जे फुलांचं आपण जे टिपिकल करतो की वी फोकस मोर ऑन फ्लावर्स, ही मी फक्त तुला एकदा उघडून दाखवते ऐश्वर्या. हे बघ, सुंदर आहे. हे पदरावरचं आहे, पदरावरचा हा पदर आहे पूर्ण पिचवाई स्टाईल पेंटिंगची. किती कमाल वाटतंय. पिचवाई लोटस इज व्हेरी फेमस. आणि हे गाय पासरू. सुंदर, मस्त. सो याच्यामध्ये काही कलर्स मिळतील आपल्याला की करू शकतो आपण, कस्टमाइज करता येईल. आणि ह्याच्या ब्लाउजवर पण परत पूर्ण हे बघ कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे आणि त्याच्यावर हे व्हेरी नाईस. सो जे ब्लॅक लव्हर्स आहेत ना त्यांच्यासाठी आय थिंक इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आणि आपल्याकडे प्युअर सिल्कच्या ज्या साड्या आहेत विथ सिल्क मार्क, यांची प्राइस रेंज कशी जाते? साधारण 6500 इज द स्टार्टिंग रेंज ऑफ विष्णुपुरी. आता हे जे आहे ते प्युअर विष्णुपुरी 3 प्लाय विष्णुपुरी सिल्क आहे. प्राइस रेंज स्टार्ट्स फ्रॉम 6500 ऑनवर्ड्स, इट गोज अप टू 7500 डिपेंडिंग ऑन द इंट्रिकसी ऑफ द वर्क. म्हणजे काम करायला वेळ किती लागतो. कापडाचं पोत तेच असणार आहे, पोत बदलणार नाही. विष्णुपुरी म्हणले मी तर, पण काम कितपत आहे. ओके, आता ह्याला थोडंसं काम जास्ती आहे, ह्याला बघ डिटेलिंग जास्ती आहे गाय वासरूचं, मग तो फरक पडतो. मस्त. आणि मला हे सांगायला आवडेल की हँड पेंटेड आहे ना, हे तुम्ही व्यवस्थित नोटीस करू शकता. कारण की बघा इथे तुम्हाला हे जे पेंट केलं गेलंय ना ते सगळे सेम नाहीये, खूप अनइव्हन आहे सगळं. आणि ह्याची खासियत हीच आहे की हे अनइव्हन आहे, ह्याचा अर्थ की इट इज नॉट स्क्रीन प्रिंटेड. कारण परफेक्शन तेवढं नसतं आपल्या हाताच्या कामामध्ये. आणि बरं ह्या साड्या पण हातमागाच्या आहेत. अरे वा, मस्त. हँडलूमच्या साड्याच ह्याच्यामध्ये हँडलूमच्या गाठी असतात कापडामध्ये. सो दॅट इज नॉट अ डिफेक्ट की जे आहे की काही ठिकाणी मग गाठ असेल तिथे फॅब्रिक रंगाचं अब्झॉर्प्शन थोडं कमी जास्त असतं. हे कारण हातमागाच्या साड्या आहेत. राईट. सो हे व्हिडिओज थ्रू पण तुम्हाला एक नवीन नॉलेज मिळतं असं मला वाटतं, म्हणून सुद्धा आम्ही हे सगळं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता हे बघ, हे ना मधुमालतीची फुलं असतात बघ, किती गोड आहे. फक्त मी रंग थोडा बदलून घेतलेला आहे कारण व्हाईट बेस मधुमालती आपला पिंक, रेड आणि व्हाईट असतो. सो व्हॉट वी हॅव डन इज काइंड ऑफ पिंकचे शेड्स, पिंक व्हाईटचे शेड्स वापरून ही साडी केलेली आहे. असे गुच्छ गुच्छ असतात ना मधुमालतीचे. बरोबर. किती साडी हे बघ. वा, आणि पल्लू किती सुंदर आहे. आणि याच्यावरती आय थिंक एखादा कॉन्ट्रास्ट ब्लाउजही छान वाटेल जर इन केस कोणाला सेम ब्लाउज वापरायचा कोणाला नको असेल ना, तर ह्याच्यावर आपण दिलाय ब्लाउज. हे बघ, हा कॉन्ट्रास्टच दिलाय पिंक कलरचा आणि स्लीव्स वर हे काम आहे. असं नको असेल तर ब्लाउज पण व्यवस्थित त्याच्यावर कुठलाही कॉन्ट्रास्ट घेता येईल. मस्त. आणि याची काळजी कशी घ्यायची असते, म्हणजे या हँड पेंटेड साड्यांची काळजी कशी? हँड पेंटेड सिल्कच्या ज्या साड्या असतात प्युअर सिल्कच्या, त्या सगळ्या एकतर पहिले ड्रायक्लीन करायच्या. ओके. आणि महिन्यातनं एकदा बाहेर काढायच्या. कपाटात जे आपण ठेवून देतो तसं न करता आपण त्या व्यवस्थित बाहेर काढून त्याला एरिंग जे म्हणतो, एरेशन जे म्हणतो ते करायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्लास्टिक मध्ये स्टोरिंग करायचं नाही. अच्छा. या स्टोर करायच्या सुती कापडामध्ये. आपण जे मलमलचं कापड प्युअर सिल्क साठी वापरतो, मलमलच्या आपण ह्याच्या बॅग्स किंवा इव्हन कापडामध्ये आपण जे रॅप करून ठेवतो तसंच या ठेवायचे, कारण सिल्क आहे म्हणून प्लास्टिक नाही ठेवायचं. आणि शक्यतो कपाटात भरून ठेवायचं नाहीये, महिन्यातून एकदा बाहेर काढायचं, जरा घडी हे करायची. ओके. म्हणजे खूप असं लो मेंटेनन्स आहे म्हणू शकतो. हे बघ, तू मगाशी म्हणाली होतीस फुलं, तर ह्या वेळेला आपण मागच्या वेळेला सगळी फुलांची सिरीज दाखवली होती. बरोबर. ह्या वेळेला आपण फुलांच्या बरोबरीने ना, हे बघ, नाईस, वी हॅव डिसाइडेड टू कंबाईन फ्लॉवर्स आणि बर्ड्स और अॅनिमल्स. मस्त. सो ही वेगळी, खूप क्लासी वाटते ही साडी. हा पल्लू आहे पूर्ण. मस्त. आणि एवढं हँड पेंट वगैरे केलं तरी ती जड नाहीये. दिस इज सो लाईट वेट. ह्याचं 300 ग्रॅम वजन नसतं, आसपास 15-20 ग्रॅम एक्स्ट्रा असेल. सुंदर. आणि हा त्याचा ब्लाउज पीस. मस्त. सो मंडळी तुम्ही बघू शकता की ब्लाउजला पण जर तुम्ही व्यवस्थित डिझाईन केलं तर ते किती छान दिसेल. बिकॉज तिने सुद्धा स्लीव्स वरती वगैरे आणि थोडं बोटनेक वगैरे केलंय ब्लाउजला, त्यामुळे ते जास्त सुंदर दिसतंय त्याच्यावर. व्हेरी नाईस. पण ह्याचं एम्फसिस स्लीव्स वरती आपण करतो आणि आपल्याकडचे हे सगळे कारिगर कस्टमाइज काम करून देतात, त्याच्यामुळे साडीच्या ब्लाउज वरती आपण काम करूनच देतो. म्हणजे इट ऑल गोज अलॉंग विथ इट. म्हणजे नुसतं बेअर ब्लाउज हे प्लेन ब्लाउज न घालता याला काहीतरी काम असतंच. आयदर तुम्ही बॅकवर तो एक साइड पूर्ण पेंटेड असते, सो इधर बॅक तुम्ही करू शकता किंवा स्लीव्स वरती. मी रेकमेंड करीन स्लीव्स वर करा. हे झालं विष्णुपुरी. आणि टसर मध्ये मी 2 दाखवते. टसर सिल्क मध्ये आपण मागच्या वेळेस कलमकारी दाखवले होते, त्यातलेच डिझाईन्स आहेत. बाकी खूप आलेली आहे व्हरायटी, पण त्याच्यासाठी आपल्या व्ह्युअर्सना स्टुडिओलाच यावं लागेल. अगदीच. हे बघ, वा, हे पूर्ण कलमकारी आहे.
ही अख्खी साडी ही अशी आहे. किती सुंदर. याला जरीची बॉर्डर आणि जरीचे खूप मस्त आहे. आणि पल्लू पण खूप डिसेंट आहे ना. हे म्हणजे फंक्शन, लग्न सराईत, लग्नाच्या ह्याच्यात पण आपण नेसू शकतो, कारण की ह्याचा जो काठ आहे तो एकदम गोल्डन मध्ये आहे आणि ती जर खूप सुंदर युज केली गेली आहे. मस्त. ही आहे टसर. टसर मध्ये कलमकारी. कलमकारी मधले मी आता 2 डिझाईन्स दाखवतेय आणि बाकी नवीन आहेत, पण ते बघायला ऑफकोर्स स्टोअरला भेट द्यावी लागेल, कारण की बरंच कलेक्शन आहे मंडळी इथे. आम्हाला तुम्हाला ब्लाऊज पण दाखवायचंय, सो रेडीमेड ब्लाऊजचं पण कलेक्शन बरंच आहे. यावेळेला ऐश्वर्या पूर्ण व्ह्युअर्सच्या ह्याच्यामुळे मागचं आपलं सगळं सोल्ड आउट झालेलं आहे कलेक्शन. थँक्यू सो मच. म्हणजे आय एम रिअली थँकफुल ऐश्वर्या टू यू अँड टू ऑल द व्ह्युअर्स, कारण सगळं कलेक्शन बदललेलं आहे आपलं ह्या वेळेला. किती नवीन डिझाईन्स आणलेत. हे ऐकल्यावरती खूप बरं वाटतं. आणि येतात लोक सांगून की ऐश्वर्याचा व्हिडिओ बघून आले. ओ वाव, खूप छान. सो त्यातला हा दुसरा रंग आहे. थोडाफार वेगळा, ह्याच्यात वेगळं आहे, ह्याच्यात मोर वेगळे आहे, थोडस स्टाईलच कलमकारी, पण हे वेगळं आहे त्याचं. मस्त. आणि हे मस्टर्ड मध्ये आहे ना, सो दिस इज व्हेरी प्रिटी. येस, अँड इट हॅज अ कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज पीस. मस्त, खूप छान. ह्याची काय रेंज जाते? स्टार्टिंग रेंज अबाव 10,000. अबाव 10,000. ओके. कारण बेसिकली टसर फॅब्रिक आहे आणि दुसरी गोष्ट हे काम कलमकारीचं आहे, सो कलमकारीला वेळ जास्ती लागतो. टसर सिल्क ह्या साडीचं वजन 500 ग्रामच्या आसपास येतं, कारण त्याला जरीची बॉर्डर आणि जरीचा पदर आहे. बरोबर. सो थोडंसं वजन त्याचं जास्त ह्याच्या कंपॅरिझन मध्ये. मस्त. सो आता हे तर तू हँड पेंटेड मध्ये दाखवलं, पण अजून पण बरंच कलेक्शन तुझ्याकडे आहे जे वेडिंग साठी आलेलं आहे, राईट? सो त्यातलं मला दाखव. आता हे नवीन कलेक्शन आहे वेडिंग सीझन. हे वेडिंगचं कलेक्शन आहे आपल्याकडे. हे आहेत सगळ्या हँडवर्कच्या साड्या, ऑर्गॅन्झा मधल्या हँडवर्कच्या. ह्या हे मशीन आहे की हँडवर्क आहे? नाही, हे प्युअर हँडवर्क आहे. हे बघ, हा त्याचा पल्लू आहे त्या साडीचा, ऑर्गॅन्झा आहे पूर्ण. हे बघ, आणि ह्याला कटवर्कचं बॉर्डर दिली आहे साईडनी. संपूर्ण हाताचं काम आहे, स्टिचिंग वरनं कळेल तुला. ओ येस, मस्त. सो हे पूर्ण हँडवर्कच्या साड्या, मोती आहे, टिकली आहे, जरदोसी आहे. या लग्नसराईमध्ये ना ह्या खूप जात आहेत सध्या, रिसेप्शनला म्हणा किंवा छोट्या अशा फंक्शनला म्हणा, किंवा थीम्स करतायत काही लोक, तर आपण याचं कस्टमायझेशन करून देतोय. ओके. ह्यातल्या एखाद्या साडीचा मी ब्लाउज, हे बघ, हे सगळे असे कलर्स आहेत. किती सुंदर आहे हे. हळदीसाठी तर परफेक्ट रंग आहे. ह्याचा ब्लाऊज दाखवते. पूर्ण साडीभर असे मोटिव्स आहेत, बॉर्डर अशी आहे आणि ह्याचा ब्लाऊज खूप हेवी येणार. हे बघ, ही बॅक येणार ब्लाऊजचं, बघ पूर्ण काम आहे. किती सुंदर, मस्त आहे हे. आणि दोन्ही स्लीव्स वर काम आहे. हा एक स्लीव्ह. वा, ऍक्च्युली नाही म्हटलं तरी अशा डिझायनर साड्या खूप मिळतात, पण ना प्रॉब्लेम काय येतो माहितीये, कापड सॉफ्ट नसतो, पण इथे कापड सॉफ्ट आहे. अँड ऑल्सो वर्क नाही मिळत युजली, तर ते करून घेण्यासाठी 2-3 हजार रुपये मोजावे लागतात. बरेच मोजावे लागतात. पण ह्याचं जे हे कारिगरी आहे ना, ही खूप, म्हणजे आपले कारिगर आहेत, हे सगळं कस्टमाइज करून देतात. आता तुम्ही जर सांगितलं की हेच डिझाईन वेगळ्या कलर मधला पाहिजे, आपण करून देऊ शकतो. फक्त मला थोडा वेटिंग पिरियड द्या तुम्ही, कारण हाताचं काम आहे, सो एक 20-25 दिवस लागतात मला. किती कमाल आहे. हा, कारण खूप इंट्रिकेट काम आहे ते. मस्त, व्हेरी नाईस. आणि काय रेंज जाते? स्टार्टिंग रेंज काय? स्टार्टिंग रेंज ह्या साड्या, ही पर्टिक्युलर साडी नाही, पण या ज्या हँडवर्कच्या आपल्याकडे साड्या आहेत त्या साधारण 6,000 पासून स्टार्ट होतात, अप टू 10 ह्या रेंज मधल्या. आणि मग परत 12 अँड अबवच्या वेगळी कॅटेगरी आहे. पण ह्या ज्या आहेत, ज्या रेग्युलर वेडिंगसाठी किंवा आपल्याला फंक्शनला नेसता येतील, त्याची ही रेंज आहे. हे बघ, त्यातले हे कलर्स आहेत. दिस इज सुपर प्रिटी. बेबी पिंक, किती मस्त. बेबी पिंक वरती ना गोल्डन सगळं काम आहे ना, ते खूप छान दिसतंय, उठून दिसतंय त्याच्यावर. मस्त. हा आणखीन एक प्रकारे वेगळे पॅटर्न्स वेगवेगळे आहेत त्याचे. आपण ऑल ओव्हर छोटे आहे, ऑल ओव्हर बुट्टी येणार आहेत आणि हेवी बॉर्डर आहे. वाव, त्याचा ब्लाउज पीस. किती कमाल आहे. सगळं हाताचं काम. हे बघ, मस्त. सगळं आतून शिवलंय ना ते, छान पूर्ण. आणि टोचत नाही, निघत नाही. हो, तेच. बरीच सॉफ्ट आहे ही साडी. म्हणजे असं ना हे निघेल किंवा एखादं तुटलं तर सगळंच निघेल असं नाही, कारण हे इंडिव्हिज्युअली फासन केलेलं आहे, काहीही निघणार नाही. मस्त. सो हे आपले कारिगर सगळे व्यवस्थित काम करतात, करून देतात. त्यातले हे सगळे वेगवेगळे रंग आहेत. हा किती सुंदर आहे, ग्रीन कलर, व्हेरी नाईस. ऑल्सो बेबी पिंक, खूप छान वाटतंय हे. ऍक्च्युली ऐश्वर्या, तू येणार म्हणून हे कलेक्शन होत मागच्या दिवाळीपासनं. हे सगळं ह्यातले आता एवढेच राहिलेले आहेत, अजून वेडिंग सीझन असल्यामुळे ना, म्हणून. त्यातला हा जरा हेवी पीस आहे, ब्लॅक मधला. अरे वा. आणि ह्याच्यावरती ना हे
मस्त सिक्वेन खूप छान एक डिझाईन करण्यात आलंय. सो हे बघा, हे सगळं आता ह्याच्यावरती ऍक्च्युली थ्रेड तुम्हाला दिसतील ते शिवलेत प्रॉपरली. मस्त, किती सॉफ्ट आहे ही साडी. सॉफ्ट आहे, फुलत नाही, अजिबात फुलत नाही. ते महत्वाचं ना. ऑर्गेन्झा म्हटलं तर युजली एक गैरसमज असतो की ती फुलणारी असेल, एस्पेशली निर्यांच्या इथून ती अशी फुलते. नायलॉन ऑर्गॅन्झा असतं. ओके. ह्या ऑर्गॅन्झा मध्ये पण खूप फरक असतो. हा एक खूप छान आहे. हे बघ ही साडी, हे काम. वाव. आणि ह्याच्यावरती पण हे कम्प्लीट सिक्वेन ना. कम्प्लीट साडीभर सिक्वेन्स आहेत, कम्प्लीट साडीभर. अख्खी साडी अशी. हा ब्लाउज पीस आहे, व्हेरी हेवी पीस. साधारण ब्रायडल पीस असतो. अरे वा. हे स्लीव्ज आहेत त्याचे. मस्त. सो ज्या मुलींना ना लेहंगा वगैरे कॅरी नाही करायचा आहे, थोडा डिसेंट लुक हवाय, तर आय थिंक अशा साड्या ते रिसेप्शनला नेसू शकतात. अशा रिसेप्शनला नेसता येतील. इव्हन इनफॅक्ट ह्याचा ब्लाऊज करायचा आणि लेहंगा स्टाईल पहिले रिसेप्शनला तुम्हाला पाहिजे तर ड्रेपिंग तसं करू आणि नंतर मग ती साडी तुम्ही आपल्या रेग्युलर साडीसारखी वापरता. कारण कसं होतं, लेहंगा आपण एकदाच नेसू शकतो. अगदीच अगदी. म्हणजे नंतर तो हे एक ते ऑल्टरनेटिव्ह आहे. ब्राईड हल्ली असं पण करतात की ह्या साड्या लेहंगा म्हणून तुम्ही नेसू शकता. लेहंगासारखं नेसायचं लग्न रिसेप्शनला आणि नंतर मग तुम्ही साडीसारखी हे यूज करायची. व्हेरी नाईस. सो हे ह्यातले काही डिझाईन्स आहेत. आणखीन पण आहेत. स्टोरला भेट दिली तर ऑफकोर्स लक्षात येईल. अजून काय दाखवू शकते? अजून दाखवते, पुढचं कलेक्शन दाखवते. ओके. सो तू हे कलेक्शन दाखवण्याआधी मला तिथे एक साडी दिसतीये, ती राहिली दाखवायची. ती मधुबनी टस्सर आहे ना. आता आपण मगाशी कलमकारी बघितलं. आपल्याकडे ना लास्ट टाइम आपण पिचवाई बघितलं होतं पेंटिंग. तर हे एक ना मधुबनी मिथिला आर्ट ज्याला म्हणतात, हे बघ पूर्ण हँड पेंटिंग आहे. वा. आणि ऍक्च्युली असं वाटतं ना, ते स्केच पेन असतात त्या पद्धतीने, राईट? ते ब्रशनी, त्यांच्याकडे नॅरो ब्रशेस आहेत. ते पूर्ण पेंटिंग केलेलं आहे हाताने. खूप सुंदर आहे. सिल्कची साडी, प्युअर टसर. हे बघ पूर्ण काठ असे आहेत. वा. ब्लाउज पीस वर पण काम आहे. त्याला पण सिल्क मार्क येणार. मस्त. कारण प्युअर टसर असल्यामुळे सिल्क मार्क येणार. सही. आणि ह्याच्यात कलर्स मिळतील आपल्याला? ह्याच्यात कलर्स सगळे कस्टमाइज करून पाहिजे तो कलर मिळतो. ओके. विथ सिल्क मार्क येणार. व्हेरी नाईस. येस. मस्त. बरंच म्हणजे हँड पेंटेड मध्ये बरंच कलेक्शन आहे. त्याचा तो हातखंड आहे असं म्हणू शकतो आपण. पण अजून वेडिंग सीझन साठी नवीन कलेक्शन आहे, तेही आपण बघूयात. हे टिश्यू मध्ये हल्ली ना टिश्यू फार फॅशन मध्ये, एस्पेशली अमंग द यंगर जनरेशन. ओके. त्यांना असं काहीतरी हलकं फुलकं पाहिजे असतं, समथिंग विच लुक स्टायलिश. पण हे टिश्यू फुलत नाही. हे बघा, आता ही साडी पूर्ण प्लेन आहे, बॉर्डर आहे. असं उघडेपर्यंत आपल्याला वाटतं खूप ट्रेडिशनल आहे, पण हे बघ, त्याला वी गिव्हन इट अ डिफरंट. वाव, खूप सुंदर. आणि ही पण हातमागावरची आहे? नाही, ही हातमागावरची नाही, पॉवरलूम नाही. अच्छा, ओके. पॉवरलूम टिश्यू आहे ना फॅब्रिक. आणि हा त्याचा ब्लाउज पीस. हे ना ऍक्च्युअली थोडं साऊथ लुक देते, राईट? त्या मुली ना साऊथ पद्धतीने ड्रेप करतात ना, त्या स्टाईल मध्ये. इट्स व्हेरी प्रिटी. कलर किती सुंदर आहे ह्याचा. ह्याच्यात कलर शेड्स असतात, 6 कलर्स असतात त्याच्यामध्ये, पण सगळे पेस्टल्स येतात. सगळे पेस्टल. त्याच्यातलाच एक दुसरा प्रकार आहे. हा बघ, हे सगळे असे कलर्स आहेत. वाव. हा एक ओपन करते का? दिस कलर इज व्हेरी युनिक. ऍक्च्युअली हे सगळे, दिस कलर इज व्हेरी प्रिटी. दिस पण आय थिंक हे दिस इज द सेम वन, सिमिलर सेम. त्यातलं जे होतं ते ह्याच्यात सेम कलर्स अवेलेबल आहेत. ओके. ही पूर्ण ह्याच्यावर एम्ब्रॉयडरी आहे, टिश्यू आहे विथ एम्ब्रॉयडरी. हे बघ, वा, दिस इज कम्प्लिटली डिफरंट. असं ह्या पल्लूवरती हे काम आहे आणि हे छोटे हे ऑल ओव्हर आहेत. सुंदर वाटतंय हे. ह्याच्यावरती एखादं चिकनकारी ब्लाउज पण खूप सुंदर दिसेल. हा त्याचा असा काइंड ऑफ टिश्यू आणि घिच्या असं काइंड ऑफ इफेक्ट दिलेला आहे. असा हा ब्लाउज पीस आहे. आणि पदराला किती सुंदर पद्धतीने गोंडे लावून फिनिशिंग करण्यात आलंय ना. क्लास वाटते. डिझायनरच लुक आहे. आणि काठ पण खूप सुंदर आहे. काठ छान आहेत. आणि ह्या ना बेसिकली साड्या अशा टिश्यूच्या असल्यामुळे खूप ट्रान्सपेरंट नाहीये. टिश्यू असल्यामुळे थोडं ट्रान्सपेरन्सी येते, पण ह्या अगदी पातळ नाहीयेत, म्हणून मी मुद्दाम दाखवतेय. टिश्यू म्हटलं तर ट्रान्सपेरंट असतात असं खूप असतं ना, त्यामुळे लोक अवॉइड पण करतात त्या साड्या. आपल्याला नेसण्यासारख्या आहेत आणि फुलत नाही पाहिजे. आणि खूप सॉफ्ट मटेरियल आहे. बघ ना, हातात घेऊन बघतो. आणि खूप लाईट वेट आहे. इट्स व्हेरी नाईस. आणि हा कलर किती सुंदर आहे ना. इट्स व्हेरी नाईस. मस्त आहे. वेडिंगला वगैरे जात असाल तरी सुद्धा नेसायला खूप छान आहे, कारण की ना वेडिंग मध्ये सगळे असे डार्क कलर्स घालून येतात, पण आपण काहीतरी युनिक घालून गेलो की सगळ्यांची नजर पडते. येस. त्याच्यासाठी हे काय रेंज जाते या साडीची तरी? याची साधारण 3000 च्या आसपास जाते. ना गिफ्टिंगला वगैरे पण खूप छान आहे. हो, जवळचे कोणी असतील त्यांना गिफ्ट देण्यासाठी त्याच्यासाठी त्या पण खूप छान आहेत. हा एक प्रकार आहे. ग्रेट. मस्त. अजून काय बघू शकतो आपण? दाखवते अजून पुढचं दाखवतो. आता हे काय दाखवतेस? हे मी दाखवतेय टसरच्या पारसी एम्ब्रॉयडर्ड साड्या, प्युअर टसर सिल्क. ओके.
हे ह्याच्यामध्ये पण कलर कस्टमायझेशन होतं. काम बघ, ह्या पण सगळ्या फंक्शन साठी आपण नेसू शकतो. हल्ली ब्लॅक पण नेसतात. इन ट्रेंड आहे ऍक्च्युली. ट्रेंड आहे. हे बघ, विथ सिल्क मार्क आहे. विथ सिल्क मार्क, प्युअर सिल्कची साडी आहे. हे सगळं काम आहे त्याच्यावर. हे बघ किती सुंदर. अख्ख्या साडी, हे बुट्टे, बॉर्डर हेवी, आणि ह्याला ब्लाउज पीस आहे. ब्लाउज पीस वरती पण स्लीव्स वरती हे असंच काम येणार. सो हे टसर वरती एम्ब्रॉयडरी, पारसी एम्ब्रॉयडरी ज्याला म्हणतात तो प्रकारे बघ. वा, खूप कमाल वाटतंय. हे कम्प्युटराइज्ड काम नाहीये मशीनचं. दिस इज ऑल हँड मशीनवर जे करतात ते काम. बरोबर. त्याच्यामुळे त्याला वेळही लागतो, पण त्याचं डिटेलिंग पण तेवढं फाईन येतं. खूप सुंदर आहे हे. मस्त. त्याच्यामध्ये मशीन एम्ब्रॉयडरी आहे, पण इट इज हाताचं, म्हणजे ऍक्च्युअल जे मशीनवर बसून करतात ते, नॉट कम्प्युटराइज्ड लॉट मधला जो माल असतो तसा नाहीये. ओके. खूप छान वाटते ही. आणि त्यातले कलर्स आहेत का? नाही, प्रत्येक साडीचं डिझाईन वेगळं आहे. ओ नाही, म्हणून मी चॉईस दाखवते. युनिक आहे, म्हणजे हे कुठलंही डिझाईन कुठल्याही कलर मध्ये तुम्ही म्हणाल त्या कलर मध्ये होईल. पिंक होतात, ग्रीन होतात, अजून कामं चालू आहेत. त्याच्यामुळे आता जे तयार आहेत ते मी दाखवतेय. बाकी ठिकाणी कारिगरांकडे काम चालू आहे. हे बघ, ही अशी उघडली की अशी होते. ह्याचे बुट्टे आणखीन वेगळे युनिक आहेत. दोन प्रकारचे वापरलेले आहेत. ह्यातलंच मोटिव्ह पिकअप करून केलेले आहेत. हा त्याचा पल्लू. मस्त, खूप सुंदर कलर्स आहेत हे बघ. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. वा, हा तर खूपच सुंदर, खूप युनिक कलर वाटतोय हा. प्रत्येका ह्याच्यावरती तुम्ही डिझाईन बघा, डिझाईन वेगवेगळी आहे. हे बघ. आणि मग जनरली ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट 2 बुट्टी वापरून करायचे, किंवा कुठलेही करून घेता येतात. मस्त. आणि तुम्ही म्हणाल तो कलर आपण करून देऊ शकतो ह्या डिझाईन्स मध्ये. काय रेंज जाते तरी या साडीची? 11,500 ते 14,000 रेंज आहे. बरं, ओके. जसं त्याचं वर्क असेल त्या पद्धतीने प्राइस त्याच्यामध्ये फरक पडतो. कारण ही आता खूप इंट्रिकेट, ह्याचं कामाचे डिटेलिंग थोडं जास्ती आणि नाजूक काम आहे. आणखीन बुट्टे मोठे आहेत. सो प्राइसिंग मध्ये तेवढा फरक पडतो. बघ ना, कामामध्ये तो फरक पडतो. आता लग्न सराई आहे, स्वतःला तर साडी हवीच, पण गिफ्टिंग म्हणून जवळचे जे असतात त्यांना पण चांगली साडी द्यावी लागते, राईट? आणि आता काठापदराच्या साड्या देऊन देऊन लोक कंटाळली आहेत, त्यामुळे काय वेगळं देऊ शकतो? हटके काहीतरी आणि युनिक डिझायनर गिफ्टिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी हा एक पॅटर्न. हे बघ, ही साधारण सेमी रॉ सिल्क मधली साडी आहे. सही. जास्वंदची फुलं किती मस्त वाटतंय. ते उलट कर आणि बघ त्याचं बॅक पार्ट. हे सगळे जे सिक्वेन्स आहेत ना, सगळे विविंग वाले. कुठलेही टिकल्या ह्या वरतून लावलेल्या नाहीयेत की निघून जातील. हे बघ, पूर्ण विविंगचं काम आहे. मस्त. सो ही अख्खी साडी अशी आहे. ग्रेट. बॉर्डरलेस साडी म्हणू शकतो. बॉर्डरलेस साडी, 0 बॉर्डर साडी. आणि ह्याला जो ब्लाउज पीस आहे तो असा त्याचा ब्लाउज पीस आहे. किती मस्त वाटतंय. आणि बुट्टी सुंदर आहे. काय रेंज जाते या साड्यांची? याची साधारण 250 आसपास जाते. बर. वा. सो अशा साड्या तुम्ही लग्न सराईला जवळची जी कोणी असेल तिला गिफ्ट म्हणून देऊ शकता. असं असतं ना की घरातलं लग्न आहे तर बहिणीला किंवा तर वहिनीला गिफ्ट द्यायचंय, तर मग असं छान देऊ शकता डिझायनर. याच्यात आणखीन एक डिझाईन आहे, ते म्हणजे पान आहे. फक्त हे जास्वंदीचं फुल होतं आणि हे पान आहे. वा. कलर आणि असे सगळे खूप पेस्टल आणि थोडे रस्ट कलर्स आहेत ना याच्यामध्ये. हे सगळे ह्याच्यात पण सगळे सिक्वेन्स आहेत, सेम तशाच टाईपचं आहे, काही फरक नाहीये. मस्त. आणि त्यातले हे रंग आहेत का? सगळे रंग आहेत तुला दाखवायला. हे बघ, हे आपण बघू शकतो. वाव. पेस्टल शेड्स खूप सुंदर आहेत. दिस कलर इज व्हेरी नाईस. या, दिस इज अ डिफरंट कलर. आणि इवन दिस इज अ व्हेरी प्रिटी कलर. Nowadays everybody wants something which is different, not the typical colors which are the usual. त्याच्यापेक्षा something different, more subtle. सुंदर. सो आता हे तर कलेक्शन दाखवलंच, पण इथे पण बरंच कलेक्शन आहे. सो हे वेगळं आहे का? ते वेगळं आहे, दाखवते. ग्रेट. त्यातलं कलेक्शन दाखव. बरं, आता इथे काय कलेक्शन दाखवणार आहे? इथे हे सगळं नवीन लेटेस्ट दिवाळीनंतर आता हे सगळं जे कलेक्शन आलेलं आहे ते लग्नाच्या दृष्टीने. लग्नाचं सीझन सुरू होतोय, आपल्याला नेसायला लागतं, बाहेर छोट्या मोठ्या फंक्शन्स मध्ये जायला लागतं, त्या सगळ्या साड्या प्लस गिफ्टिंगसाठी. मग अशी जसं तू म्हणालीस की कोणाला गिफ्टिंगसाठी, तर त्यातलाच हा सगळा प्रकार आहे. पण प्रत्येकाचं डिझाईन आणि पॅटर्न वेगवेगळं. मी एक एक काढून ठेवलंय, सगळ्यामध्ये रंग आणि डिझाईन्स आहेत. ओके. सो हे ऍक्च्युली हे जरा थोडं कॉर्पोरेट मधलं आहे, ते मध्ये आहे ते गिफ्टिंग साठीच आहे. पण ते ह्याच्यावरती काथा वर्क आहे, पूर्ण साडीवरती काथा वर्क, चंदेरी मध्ये आहे. आणि त्याच्यावरती हे सगळं हँड एम्ब्रॉयडरी आहे काथाची. मस्त. काय रेंज जाते? आणि
साधारण 2.5 पासून सुरू होते ही रेंज. इथली जी आहे ना, इथली रेंज ह्याची साधारण एक 2200 पासून सुरू होते आणि 3-3.5 हजारापर्यंत बरं. सो या रेंज मधल्या साड्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ही आहे, हा एक वेगळा प्रकार आहे बघ. खूप सुंदर साडी आहे, टिश्यू मधली आहे, पूर्ण विविंग आहे. हल्ली विविंग इज द ट्रेंड. कम्प्लीट टिश्यू, जरीची बॉर्डर, खूप सुंदर. आणि त्याच्यावरती ते फुलांचे जे मोटिव्ह आहेत ना, खूप पूर्ण गुलाब आहे आणि त्याच्या पाकळ्या मोटिव्ह म्हणून घेतल्यात. खूप सुंदर वाटतंय ते. सो हा प्रकार एक आहे. प्रत्येक टाइप मध्ये रंग आहेत. ओके, आपल्याकडे लाईक आय सेड एक एक दाखवते गिफ्टिंग रेंजचे. हे बघ, हे पण विविंग मध्येच आहे. या सगळ्या साड्या विथ ब्लाउज पीस येणार. ही साडी अशी आहे आणि पेस्टल कलर्स येणार ह्याच्या. पेस्टल कलर्स तू बघितलं असेल तर बऱ्यापैकी पेस्टलच आहेत. हो, नाही ऍक्च्युली बऱ्याच जणांचा आता कल पेस्टल कलर्स कडे जास्त वळतोय, राईट? कारण की सगळ्यांकडे डार्क कलर्स तर सगळ्यांकडेच असतात. त्याच्यामुळे आपण जरा ह्या वेळेला वेगळं पूर्ण घेतलेले. त्यातलाच विविंगचाच प्रकार आहे. खूप छान आहेत, सॉफ्ट आहेत, गिफ्टिंग साठी फुलत नाहीत अजिबात. ही अशी साडी आहे बघ ना, सॉफ्टनेस बघ साडी, खूप सॉफ्ट आहे. विथ ब्लाउज पीस येणार ह्याला. अरे वा, सुंदर. ह्याचा पदर खूप सुंदर आहे. पूर्ण असा वेगळाच असा आहे, गोल्डन आहे. आणि ह्याच्यावर पण छोटस असं काहीतरी ज्वेलरी घातली तर छानच दिसेल. ओके, मग ह्या सॉफ्ट सिल्कच्या दाखवते. ओके, वा. सो हे डेली यूज साठी, म्हणजे जे ऑफिस गोईंग आहे त्यांच्यासाठी तर मस्तच आहे. प्लस फंक्शनला नेसून जाण्यासाठी छान आहे. कारण ह्याच्यामध्ये पूर्ण ह्याच्यात पण काठासारखं केलेलं आहे. किती छान, खूप युनिक आहे ऍक्च्युली हे सगळं. हे सगळं विविंग काठावरती आहे ना सगळं, हे काठावरती आहे. आणि हे जे बांधणीचे बुट्टी आहेत ते बांधणी नसून विविंग मध्ये केलेले आहेत, प्रिंट नाहीये. दिस इज ऑल विविंग. मी म्हणलं त्याप्रमाणे ह्या वेळेला ह्या आजच्या व्हिडिओसाठी द ट्रेंड इज मोर ऑफ विविंग. विविंग हे सगळं विविंगचं आहे बघा, मस्त. सो त्याच्यामध्ये सगळे कलर्स आहेत अवेलेबल. दिस कलर इज ऑल्सो नाईस. खूप सुंदर आहे. ऑफ आबोली पण नाही म्हणता येणार, गुलाबी. हा, थोडस डार्क मध्ये. प्रिटी. सो हे असे सगळे कॉम्बिनेशन आहेत. हा एक प्रकार आहे पटोला, विविंग मध्ये कम्प्लीट सिल्क मध्ये. पटोला विविंग मध्ये लोक शोधत असतात ऍक्च्युली खूप. हे दिस इज सॉफ्ट सिल्क पटोला. हे बघ, पूर्ण विविंग मधली बॉर्डर आहे, अख्खी साडी विविंग. वा, अख्खी साडी विविंग आहे. किती मस्त. हे जे बुट्टी आहेत ना सगळे विविंग आहेत, कुठली प्रिंट नाहीये. मस्त. काय रेंज जाते या पर्टिक्युलर साडीची? याची साधारण 3000च्या आसपास जाते. ओके. यात पण कलर्स आणि डिझाईन्स आहेत. वाव, रेड अँड येलो नेव्हर गोज आउट ऑफ फॅशन. नेव्हर गोज आउट ऑफ फॅशन. एव्हरग्रीन. हे बघ किती मस्त. आणि हे लेहरिया पॅटर्न खूप छान वाटतंय त्याच्यावर. सेमी रॉ सिल्क. हे बघ, खूप मस्त, कम्प्लिटली विव्ड आहे. आणि सो साडी अशी विणलेली जर मिळत असेल त्याच्यावरची डिझाईन, तर अजून काय हवंय? विदाउट प्रिंट कम्प्लीट हे जे आहे ते सगळं जे विविंग मध्ये डिझाईन त्याच्यात मोटिव्ह घेतलेले आहेत. या सगळ्या साड्या विथ ब्लाउज पीस येतात. ओके. त्याच्यातले कलर्स आहेत. हा एक वेगळा, खूप प्रिटी कलर आहे हा, व्हाईट आणि रेड. वर्क मधली बघितली, शिफॉन मधली, ते पण हे आहे स्टार्टिंग रेंज मधल्या आहेत ह्या. आणि किती सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे, मस्त. ह्या ना माझ्याकडनं ह्याच्यासाठी पण घेऊन जातात कधी कधी. अशातल्या ज्या साड्या आहेत त्या कुर्ता आणि दुपट्टा करायला. अरे वा, हे खूप छान आहे. बरं, कुर्ता दुपट्टा सेट पण आपल्याकडे आहे, दाखवते. तेही आपण बघूयात. डिझायनर बाटिक विथ सिक्वेन्स. वाव. हे बघ, पूर्ण ह्याला अलीकडे ना मराठी सिरियल्स मध्ये पण खूप अशा साड्या चालतायत जे खूप अभिनेत्री यूज करतायत. त्यातलाच प्रकार आहे. पूर्ण वोवन सिक्वेन्स आणि गोटाची बॉर्डर आहे, ब्लाउज पीस. कलर्स सगळे आहेत अवेलेबल. हे परत विविंग मधलं एक वेगळं पॅटर्न, सेमी रॉ सिल्क मधलं बुट्टे. अरे वा, हे तर पूर्ण वेडिंग साडी आहे प्रॉपर. सुंदर. हा एक खूप छान प्रकारे परत कम्प्लीट विविंग मध्ये मोटिव्स आहेत. हे बघ, वा, पल्लू किती गोड आहे याचा. सुंदर वाटते. हे पण ऍक्च्युली पेस्टल शेडची साडी आणि डार्क पल्लू, त्याला असा तो कॉन्ट्रास्ट दिलाय. ह्याच्यात पण रंग अवेलेबल आहेत. हे बघ, खूप सुंदर आहे हे पण. सो बरेच असे युनिक साड्या तुम्हाला इथे बघायला मिळणार. आज तुम्हाला मी सगळं म्हणजे वेगळंच ह्या वेळेला फोकस आहे.
कम्प्लीट रेंजच बदललेली आहे. सो नवीन कलेक्शन फॉर द वेडिंग सीझन. हे बघा ऐश्वर्या, अगेन पेस्टल साडी बघ, पूर्ण अख्खी असं हे सगळे वोवन मोटिव्स, रिच पल्लू आणि ह्याला ना ऑफ व्हाईट असं छान ब्लाउज पीस आहे. किती छान. हे बघ, सुंदर आहे ही पण साडी. काय रेंज आहे या पर्टिक्युलर साडीची? ह्याची साधारण 2600-2700 ची रेंज आहे ह्या साडी. वाव, 2600. येस, व्हेरी नाईस. हे तर आपण मगाशी बघितलेली ती रेंज. हो येस. त्यातला हा कलर राहिला होता कारण तो इकडे लावलेला होता. हे पण आपण एम्ब्रॉयडरी मध्ये कस्टमायझेशन करून देतो. ओके. सिल्क लिनन वरती हे सगळं काम. आता ही एक लावली आहे मी. ह्याच्यावर हे पूर्ण मशीन एम्ब्रॉयडरी असते, क्राफ्टेड असते साडी. हँड ह्याची पूर्ण त्याला पाइपिंग वगैरे लावून ही तयार केलेली असते साडी. ओके. ब्लाउज पीस किती सॉफ्ट आहे. अगेन सॉफ्ट सिल्क लिनन आहे. मस्त, खूप सुंदर कलर्स आहेत. प्रकार आहेत. हो, त्यातला एक वेगळा हा अजून एक एम्ब्रॉयडरी. गुड वन. हा कलरच किती क्लास वाटतोय. असा मस्टर्ड काइंड. हो ना, खूप सुंदर आहे. वा, हे सगळं सही. आणि हे पण ना, हे सगळ्या साडीवर असणार, अख्ख्या साडीवर आहे. मस्त. सो प्रत्येकामध्ये कलर्स, डिझाईन्स. मोडाल ह्या वेळेला मोडाल जास्ती नाही दाखवणार. एक हँगरचा आहे तो दाखवते. मागच्या वेळेला सगळे मोडाल दाखवलेले आहेत. हा एक वेगळा प्रकार आहे. अगेन टिश्यू, सॉफ्ट सिल्क, वेडिंग. आणि हे सगळे हे काय हँड पेंटेड आहेत का? हे वोवन वोवन आहेत. वा, सही. खूप सुंदर रेंज. ही पण सगळी गिफ्टिंग रेंज आहे. सो लग्न सराईसाठी उत्तम खरेदी गिफ्टिंग साठीची इथे होऊ शकते. येस. पटोला आपण मगाशी बघितलेले त्यातले काही डिझाईन. आणखीन एक खूप सुंदर डिझाईन राहिलं माझं दाखवायचं. हे बघ, नाही मी हा रंग दाखवते. ही साडी बघ, पूर्ण अशी. हे सगळं वोवन मोटिव्ह. वाव, सॉफ्ट सिल्क. पूर्ण साडी अशी, अख्ख्या साडीवर हे असे बुट्टे आहेत. आणि त्याला येणार कॉन्ट्रास्ट, याला ब्लाउज पीस येणार या कलरचा ब्लाउज पीस. असा ब्लाउज पीस येणार पूर्ण. वा, सुंदर. किती मस्त साडी आहे ही पण. सॉफ्ट आहे साडी. अशा साड्या नेसल्यावरती कोण नाही विचारणार ही कुठून घेतली म्हणून. सही. सो ह्या साड्या तर आहेत, प्लस ब्लाऊज आहेत आपल्याकडे, राईट? सो स्टार्टिंग रेंज काय जाते ब्लाऊज? आपल्याकडची ब्लाउजेसची रेंज साधारण 450 पासून 1800 रुपयापर्यंत सध्याचे आहेत ते ब्लाउजेस आहेत. ओके. मी काही जे डिझायनर वाले आहेत ते दाखवते. डिझायनर ब्लाउजेसची रेंज साधारण 1200 पासून पुढे स्टार्ट होते. ते मी आता दाखवते. आणि बाकी मग स्टोरला येतीलच सगळे. हो, अगदीच. आणि आपल्याकडे साईजेस काय काय असतात ब्लाऊज म्हटलं तर? आपल्याकडे ब्लाऊजची साईज 38 असते, जी फ्री साईज असते, विच इज ऑल्टरेबल अप टू 42. 34 to 42 ऑल्टर करता येते. पण रेडी साईज 2 साईज मध्ये असतात. 36 पण जास्ती करून आपल्याकडे 38 असतात. आणि दोन्ही 36-38 ज्या साईजेस असतात ऑल्टरेबल फ्रॉम 34 to 42 असं मार्जिन असतं त्याला. नाईस, मस्त. सो हा प्रकार आहे. हे बघ, सो आता वेडिंग मध्ये साडीवरती कॉन्ट्रास्ट किंवा तर रेडीमेड ब्लाऊज शोधत असाल डिझायनर, तर हे बघा, हे असे ब्लाऊज मिळणार आहे तुम्हाला. सुंदर सुंदर आहेत. आणि अगेन प्रत्येकामध्ये पॅड्स आहेत, ते महत्वाचं. ऑल्सो आतमध्ये तुम्हाला अस्तर जो आहे ना तो सॉफ्ट आहे. म्हणजे असं बऱ्याचदा असतं ना, रेडीमेड ब्लाऊज आहे कधीतरी स्क्रॅच होतं. हा, तसं नाही होणार. आणि स्लीवलेस असले तर त्याला सगळ्याला ब्लाऊज हे स्लीव्ज आहेत. अरे वा, मस्त स्लीव्ज आहेत जे आपण अटॅच करून घेऊ शकतो. वा, हे तर कोणत्याही काठापदराच्या साडीवरती सुद्धा छान दिसेल. थोडा ट्रेंडी लुक येतो आपल्या काठापदराच्या साड्यांना, वेगळं काहीतरी. सुंदर आहे पण सगळे फंक्शनल ह्याच्यासाठी. व्हेरी नाईस. आणि हे बघा, जसं तिने सांगितलं की आतमध्ये मार्जिन्स बऱ्यापैकी आहेत. सो हे तुम्ही बघू शकता. मार्जिन्स असल्यामुळे तुम्ही ऑल्टर तुमच्या पद्धतीने करू शकता. दिस येलो अँड तो रेड पण मस्त आहे. ब्रायडल आहे, प्रॉपर ब्रायडल आहे. हो, हे काश्मीरी वर्क आहे. ओ नाईस. याच्यात कलर सगळ्यामध्ये आहेत. हे बघ, पूर्ण हेवी ब्लाऊज आहे. हे बघ, सिक्वेन्स आहे. आणि दिस ना, इव्हन इफ यू टीम इट अप विथ अ प्लेन, आपल्याकडे क्रेप किंवा जॉर्जेटची साडी असते गुलाबी मध्ये, ग्रीन मध्ये, तरी त्याच्यावर दॅट इज ऑल्सो व्हेरी ट्रेंडी. यू ड्रेप किंवा प्लेन सिल्क असेल, प्युअर सिल्क, तरी खूप छान दिसते. कारण हे काम साडीवरचं हेवीच आहे या ब्लाऊज वरचं. अगदीच ब्रायडल ब्लाऊज आहेत हे.
ज्या मुलींना ब्लाऊज वेळेवरती शिवून मिळत नसतील त्यांच्यासाठी पण एरवी पण तुम्ही हे कॅरी करायला चांगलं, कारण की इतर साड्यांवरती सुद्धा स्टाईल केले जाऊ शकतात. दिस इज प्रिटी. दिस इज ऑल्सो प्रिटी. कलर्स लाईक आय टोल्ड यू आहेत. दिस इज ऑल्सो व्हेरी प्रिटी. स्लीवलेस आहे. सो डिफरंट लेग्स. हे जेनझी साठी चांगलं आहे, म्हणजे जे बाकी स्कर्ट सोबत पेअर करू शकतात, प्लाझो सोबत पेअर करू शकतात. बरोबर, अगदी बरोबर. हे स्कर्ट बरोबर घेणाऱ्या खूप जणी येतात हल्ली माझ्याकडे, की इव्हन दिवाळीमध्ये पण असे आले होते की असे काहीतरी ब्लाऊज आणि मग स्कर्ट सोबत पेअर करायला. व्हेरी ट्रू. सो इट गिव्स अ डिफरंट लुक ऑल टुगेदर. हे आपलं ऑल टाइम फेवरेट. फक्त मोटिव्ह बदलतं, सिक्वेन्सचं पॅटर्न बदलतं, एम्ब्रॉयडर्ड, पण आपल्या हेवी साड्यांवरती जाणार. मस्त. कुठल्याही सिल्कच्या साडीवरती लग्न सराईत जाऊ शकतं. हा एक प्रकारे टिश्यू. हा एखादा ब्लाऊज आपल्याकडे असतोच. गोल्डन सिल्वर ब्लॅक व्हाईट हे 4 ब्लाऊज तर कॉमनली प्रत्येकाकडे असायलाच हवेत. तुम्ही इझिली कोणत्याही साडीसोबत स्टाईल करू शकता. मस्त. सो हे त्यातलं आहे. त्यातलाच हा एक प्रकार आहे बघ, व्हाईट अँड गोल्डन. खूप सुंदर. त्यात सिल्वर आहे, ग्रे आहे, व्हाईट विथ सिल्वर, जे बेसिक कलर सगळे बेसिक याच्यामध्ये मिळतात. ओके. ऑर्गॅन्झाचा प्रकार. ह्याचे स्लीव्स बघ, खूप सुंदर आहे. पफ स्लीव्स व्हेरी नाईस. त्याची ती मध्ये फॅशन नव्हती, पण आहे. पण ऍक्च्युली ही फॅशन मी खरं सांगते 80s मध्ये जी 70s 80s पूर्वीची, पण आधी आता आया म्हणतात की अरे ही आमची स्टाईल होती, आमच्या वेळेची स्टाईल होती, असं होतं. खरंय. हा पण बघ, पूर्ण एम्ब्रॉयडरी. हे मस्त कापड पूर्ण एम्ब्रॉयडरी वाला आहे. सिक्वेन्स आहेत वोवन. हे पण आपल्या हेवी साड्यांवरती छान दिसतात. बॅक ओपन, पॅडेड, सगळे प्रिन्सेस कट आहेत. ओके. आणि हे बघ मस्त. आणि याच्या मागे ना हे हुक्स आहेत ना, तरी दिसणार नाही कोणाला की हुक्स लावलेत म्हणून. युजली जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो ना त्याच्यामध्ये तरी हुक्स दिसतात, पण ह्याच्यात क्वालिटी बघा. ह्याचे जे लूप्स आहेत, मस्त. कामाचं सगळं हात शिलाई व्यवस्थित केलेली असते सगळी. सुंदर. सो हे बरंच कलेक्शन आहे. बाकीचं आणखीन बघायला स्टोअरला भेट द्यावी लागणार. तुम्ही नक्की आलोच पाहिजे. अगदीच. आता मला ना इथे ड्रेस जे तू मगाशी म्हणालीस की कुर्ता आणि टॉप सेट. कुर्ता आणि टॉपचा सेट. हे बघ, हे आपण करतो स्टुडिओला. हे पेंटिंग करतो. हे बघ, मॅनेक्विनला लावलेला आहे, तो पण आपण बघूया. पण हे बघ, सो दिस इज कुर्ता अँड दुपट्टा सेट. कुर्ता अँड दुपट्टा सेट कॉटन सिल्क वरती आहे. ड्राय क्लीन करायचं. हे वाव. सो तुम्हाला याचं कफ्तान किंवा वन पीसही शिवता येऊ शकतो. कफ्तान वगैरे पण करता येतं, वन पीस पण करता येतं. सो आम्ही हे साधारण 2.5 मीटरचं कापड. हे फॅब्रिक पेंट आहे. आता तो मगाचा जो डिफरन्स मी तुला म्हणाले होते, प्युअर सिल्कचे सिल्क पेंट्स आहेत. दॅट इज हँड पेंटिंग विथ सिल्क अँड दीज आर ऑल फॅब्रिक पेंट्स. काम तितकंच स्किलफुल आहे, काम तेवढंच चांगलं आहे. हात लावला की हे जाणवतं की पेंट केलंय म्हणून. वाव. पण हे फॅब्रिक खूप सुंदर आहे. हे कॉटन सिल्क आहे. मस्त. आणि त्याच्यावरती ऑर्गॅन्झाचा दुपट्टा दिलेला आहे. सही. काय रेंज जाते ह्याची साधारण 1600 जाते. 1600. पण आय थिंक हे गिफ्टिंग साठी किती कमाल आहे. गिफ्टिंग साठी किंवा स्वतःसाठी पण तुम्ही असं कफ्तान शिवून घेऊ शकता. हे खूप क्लास दिसतंय. किंवा ह्याचा कुर्ता जरी शिवला आणि खालती पिंक कलरची लेगिन्स घातली तरी ते छान दिसेल. किंवा तर कुर्ता आणि सेम रंगाचं तुम्ही लेगिन्स पॅन्ट किंवा आणि सोबतच तुम्ही दुपट्टा, खूप मस्त दिसेल. मल्टीपर्पज यूज आहे. ते मॅनिक्विनला ड्रेप केलंय बघतेस. हो येस. सो ऑरेंज मध्ये बघा हे घातल्यानंतर हे कसं दिसेल आणि ह्याच्यावरती तुम्ही ज्वेलरी कशी स्टाईल करू शकता त्याचं पण एक्झाम्पल तिथे ठेवण्यात आलंय. यात डिझाईन्स वेगवेगळे आहेत. हे आहे, हे आपण बोगनवेलचं केलंय. सोनचाफ्याचं मगाशी लास्ट पीस. हो, मगाशी आम्ही जेव्हा काम सुरू करत होतो, शूट सुरू करत होतो, एक क्लायंट आले आणि त्यांनी ते आवडलं आणि एका झटक्यात ते घेऊन गेले. आपल्याला खरं तर ते व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं. हे बोगनवेल किती छान वाटतंय. कुठलाही डिझाईन कुठल्याही फॅब्रिक मध्ये. हे बघ, आणि त्याला हा दुपट्टा खूप छान दिसेल. पाहिजे तर नुसता कुर्त्याचा पीस पण आपल्याला मिळू शकतो पेंटेड. नाहीतर हे जनरली पीपल, इट डिपेंड्स, लाईक आपण हे तयार ठेवले. आता हे सेट्स आहेत, काही सेट्स नुसते कुर्ते पीसेस पण आहेत जे हल्ली मुली जीन्स वर घालतात. हो अगदीच अगदीच. पण फक्त कुर्ता घ्यायचं झालं तर पीस कितीला पडतो हा? नुसत्या कुर्त्याची रेंज आपल्याकडे साधारण 1000 पासून पुढे डिपेंडिंग ऑन इट. आता हा 1200चा येतो. 1000 पासून पुढे नुसत्या कुर्त्याचं ह्या फॅब्रिक मध्ये मिळणार. 1000 ते 1500 होणार डिपेंडिंग ऑन काम किती येते. ओके. प्रिटी आहे ना हे? मला आवडलंय. छान वाटतंय कलर. हे सगळे प्रकार आहेत. यात पण डिझाईन्स खूप आहेत.
ग्रेट. सो हे बघा इथे त्यांनी लावून ठेवलेला आहे. सो इथे तुम्ही बघू शकता व्हाईट मध्ये तो जो आहे तोही खूप सुंदर दिसतोय. आणि त्याच्यानंतर दिस येलो इज ऑल्सो व्हेरी प्रिटी. येलो हा परत केला, मागच्या वेळेला केला होता आपण, व्हिडिओ मध्ये दाखवला होता. त्याला मला मल्टिपल पीसेसच्या ऑर्डर झाल्या. सो हा एक जस्ट मला करून ठेवायला लागतो स्टँड बाय, कारण बरेच लोक म्हणतात जास्वंदीचं ते ड्रेस मटेरियल ऐश्वर्याच्या व्हिडिओ. आणि हे बघ, हे हँड पेंटेड ड्रेस मटेरियल्स मधले फुल सूट्स मी दाखवते बघ नेहमी. फुल सूट आहेत? अच्छा, ओके. फुल सूट्स आहेत, पण हे अरविंद मिल्सचं कॉटन आहे विथ शिफॉन दुपट्टा, कम्प्लीट पेंटिंग. अच्छा, दुपट्ट्यावरती पण पेंटिंग आहे. हे फ्रंट बॅक हे बघ. वा, हे पूर्ण कापडाला फक्त हात लाव. दिस इज कॉटन, बट दिस इज अरविंद मिल्स कॉटन. ओके. तो श्रिंक होत नाही, पूर्ण पेंटिंग आहे. हात लावून बघ, तुला कळेल. हो, ह्याच्यावरती ते जाणवतंय. येस. आणि दुपट्ट्यावरती पण असं हँड पेंट केलं गेलंय. किती क्लास वाटतंय हे. ह्याची काय रेंज जाते पूर्ण सेटची? 1950. 1950 डिझाईनची. ओके. त्याला हे पण आहे, बॉटम्स पण आहे. हो. 2.5 मीटर वरचं कुर्त्याचं, 2.5 मीटर सलवारचं आणि 2.5 मीटरची ओढणी आहे फुल. अरे वा, म्हणजे हवे ते डिझाईन करून घेऊ शकतो. तुम्ही पेन्सिल पॅन्ट्स करा, पटियाला करू शकता, सेमी पटियाला होईल. हे बघ. वा, हे बघ, किती मस्त आहे. सो हे पुढून मागून दोन्हीकडे असणार. सही. आता ह्याची काळजी कशी घ्यायची? बिकॉज हे तर फॅब्रिक हे आहे ना, पेंट. फर्स्ट टाइम ड्राय क्लीन करा, नंतर होम वॉश करा. नंतर फॅब्रिक पेंटिंगचं एक आहे, फॅब्रिक पेंटिंग उलट करून इस्त्री करायची, म्हणजे पेंट चिकटत नाही. अच्छा, ओके. पण फर्स्ट वॉश आम्ही रेकमेंड करतो की एकदा ड्राय क्लीन करा सगळ्यात पहिल्यांदी, म्हणजे ते सेट होऊन जातं. ऑलरेडी आम्ही हे हीट सेट केलेले असतात, तसे नुसते पील ऑफ होणारच नाही. पण कधी कधी काय होतं, आपण भिजवताना, आता हा व्हाईट कलर आहे, वेगळा धुवा. हो, बरोबर असतं. हे निघत नाही, पील ऑफ होत नाही. ह्याची ओढणी पण खूप सुंदर आहे. पण नंतर काय करायचं, इस्त्री करताना उलटी इस्त्री करायची. बर. वा, कस्टमायझेशन नुसतं दुपट्टाचं पण करून द्यायला लागलो आपण आता. किती छान, खूप सुंदर वाटतंय हे. मस्त सेट आहे, खालचं वरचं. आणि हे बघितलं तर हे खूप लॉंग, 2.5 मीटर आहे. बऱ्यापैकी मोठं आहे. 2.2चा दुपट्टा असतो, आपला 2.5चा आहे. मस्त, हे आवडलंय मला. मस्त वाटतंय ना. ह्यात खूप डिझाईन्स आहेत, ह्यात कलर्स आहेत बरेच, डार्क लाईट बरेच आहेत, तर ते बघता येतील स्टुडिओला. ग्रेट. बरं, आपलं स्टुडिओचं टायमिंग काय आहे? स्टुडिओचं टायमिंग आहे 11 ते 8, मंडे टू सॅटर्डे. आणि संडेला जर यायचं असेल तर आपला फोन नंबर जो आहे त्याच्यावरती कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन येत आहेत. ग्रेट. आणि कोणाला समज घर बसल्या ह्या वस्तू मागवायच्या असतील, ते फॉर एक्झाम्पल मला हा ड्रेस मटेरियल आवडलाय, तर हे मी एक सिंगल ऑर्डर करणं अपेक्षित आहे की जास्त अमाऊंट ऑफ पीसेस ऑर्डर करणं? नाही, सिंगल जरी घ्यायचं असेल ना, आपण व्हिडिओ कॉल थ्रू बुकिंग हे करतो. ऍडव्हान्स हे करून कुरिअर चार्जेस जे काय असतील, इव्हन सिंगल ब्लाऊज जरी 450 रुपयाचा असला तरी आपण असं काही नाही की यू नीड टू बाय अ सर्टन अमाऊंट, कुरिअर चार्जेस देऊन तुम्ही ते पाहिजे तो घरपोच घेऊ शकतो. आपण सगळीकडे ते कुरिअर करतो. बरं, आता हे काय आहे? ते पण हँड पेंटेड आहेत ना साड्या? हँड पेंटेड आहेत, पण विथ फॅब्रिक पेंट्स. ओके. नॉट विथ द सिल्क पेंट्स. आपण जे कुर्ता सूटचं बघितलं ते. ओके. सो मागच्या वेळेला हे भरपूर आपण दाखवले होते. येस, हो. हे बघ, हे सगळं टिश्यू वरती आहे. पूर्ण हे पेंटिंग केलेलं आहे अख्ख्या साडीवर. 6.5 मीटरची साडी आहे, हे मल टिश्यू फॅब्रिक वरती केलेलं आहे. 6.5 मीटरची साडी आहे, पूर्ण काम आहे ह्याच्यावर. हे बघ, अख्खी साडी जरी तू बघितलीस, हे बघ अशी ड्रेप करून बघितलीस ना, वर खाली सगळीकडे तुम्हाला ते वर पण काम आहे. मस्त. सो हे आहे. काय रेंज जाते या साडीची? 3000 स्टार्टिंग. दिस पर्टिक्युलर पीसेस फॉर 3000. ओके. हे आपलं जे बटर सिल्क आहे, व्हेरी पॉप्युलर फॅब्रिक, जे सगळे हे नेहमी प्लेन पण आपल्याकडे बरंच अवेलेबल असतं. बर. हे बघ, त्याच्यावरती हे लिलीज केलेले आहेत, एक वेगळं. किती सुंदर वाटतंय. मस्त पेंटिंग ऑल ओव्हर लिलीज आहे त्याच्या. आणि टोक बॉर्डर आहे ह्याला, खूप सुंदर. सो बॉर्डर पण जरीची आहे. सो हे तुम्ही फंक्शन साठी वगैरे पण युज करू शकता. असं नाही की फक्त ऑफिस किंवा तर कॉलेजमध्ये जे प्रोफेसर्स आहेत त्यांच्यासाठीच नाही, पण हे आय थिंक फंक्शन साठी युज केलं जाऊ शकतं. करता येतात. ब्लाउज वरती पण काम आहे. आणि हे माझं जे अतिशय पॉप्युलर पारिजात जे
हे तर म्हणजे ऍक्च्युली ना हे एक अशी वेळ होती की हँड पेंट मध्ये पारिजातिकाची फुलं असतील तरच त्या साडीला खूप डिमांड होती. पण आय थिंक ती जी व्याख्या आहे ती प्राचीने बदलून टाकलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुलं साड्यांवरती आणून. दिस इज सुपर प्रिटी. त्याला करायला फक्त बराच वेळ लागतो, कारण ह्याला ना डिटेलिंग खूप करायला लागतं प्रत्येक फुलाचं. आणि छोटी छोटी फुलं म्हणजे ह्याचं म्हणजे जसे माझे बाबा म्हणतात की तगरीची फुलं नाही करायची किंवा मोठी फुलं नाही करायची. पारिजात हे पारिजात दिसलं पाहिजे. ते म्हणतात असं सडा पडल्यासारखं पारिजातचं कर. पहिले एक्सपेरिमेंट्स करायचे तेव्हा बाबा म्हणायचे फुलाची साईज छोटी कर. आता म्हणतात खरंच पारिजातचा सडा वाटतोय. खूप सुंदर वाटतंय पण हे. दिस इज व्हेरी नाईस. हा पल्लू, ही अख्ख्या साडीवर फुलं आहेत आणि स्लीव्स आणि बॅक वरती पण आपण पेंटिंग केलेलं आहे. हे बघ. अरे वा. सो ब्लाऊज वरती येणार पूर्ण. मस्त. ह्याची काय रेंज आहे या पर्टिक्युलर साडीची? 4200. 4200. कारण ह्याच्यामध्ये 2 रेंज आहेत. एक साधारण 300-400ची रेंज आहे. त्याला जरीची बॉर्डर येत नाही आणि कापडावरती पण फरक पडतो. तुम्हाला लिननवर करून पाहिजे असेल, माझ्याकडे प्लेन लिननच्या साड्या पण आहेत, त्याच्यावरती पण हे काम कॉस्टिंग फरक पडतो डिपेंडिंग ऑन द प्राइस ऑफ द बेस फॅब्रिक विच वी यूज. आपण जर बेसिक फॅब्रिक जर कॉटन सिल्क वापरलं तर वेगळं येतं. आता हे बटर सिल्क वापरतोय. एक धागा टसरचा, एक धागा कॉटनचा असतो याच्यामध्ये. पण ते टसरचं असल्यामुळे ह्या कंपल्सरी ह्या कुठल्याही साड्या ह्या ड्रायक्लीन करायच्या. ओके. सेपरेट वॉश ड्रायक्लीन करा आणि त्यांना सांगायचं इस्त्री करताना उलटी इस्त्री करून द्या. त्यांना कळतंच, म्हणजे ड्रायक्लिनर्स कडे कळतं हे ह्याची फॅब्रिक केअर काय घ्यायची. सो तो काहीच प्रॉब्लेम नाहीये. मेंटेनन्सचा असा काही नाहीये की बाबा हेवी मेंटेनन्स नाहीये. नाही. जस्ट यू हॅव टू जस्ट ड्रायक्लीन इट. बाकी काय. आणि एकदा ड्राय क्लिनिंग केलं की होम वॉश करू शकतो. फक्त सेपरेट करा. होम वॉश करा. इझी मध्ये धुवा. इझी जे असतं ना त्याच्यात धुवायचं. मस्त. तर मंडळी तुम्ही बघितलं प्राचीकडे आपण आलो आणि तिने खूप मस्त कलेक्शन दाखवलं. द डिझायनर पॅलेट बाय प्राची असं या स्टोअरचं नाव आहे. वेडिंग सीझन साठी किंवा तर इतर गिफ्टिंग ऑप्शन साठी म्हणून उत्तम हँडक्राफ्टेड हँड पेंटेड साड्यांचं कलेक्शन शोधताय किंवा तर रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन शोधताय तर पुण्यातलं कर्वेनगर मध्ये असलेलं द डिझायनर पॅलेट बाय प्राची या स्टोअरला तुम्ही भेट द्यायलाच हवी आहे. नो डाऊट. मला पर्सनली हिचं कलेक्शन खूप आवडलं म्हणून आपण हा सेकंड व्हिडिओ करतोय. थँक्यू सो मच वन्स अगेन प्राची मला बोलवल्याबद्दल आणि इतकं छान कलेक्शन पुन्हा एकदा दाखवलंय. हे खरं तर क्युरेट करणंच खूप मोठा टास्क असतो, पण आय थिंक शी हॅज डन इट रिअली वेल. तर मंडळी तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. अजूनही बरंच कलेक्शन आहे. आम्ही खूप कमी वेळात जास्त व्हरायटी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला इथे आलात की अजूनही बरीच व्हरायटी ड्रेस मटेरियल मध्ये असेल किंवा तर साड्यांमध्ये असेल बरीच व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे. बरं, स्टोअरचं टायमिंग काय असेल आपलं? स्टोअरचं टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8, सोमवार ते शनिवार. आणि रविवारी यायचं असलं तर रविवारी फक्त अपॉइंटमेंट घेऊन आपण उघडं ठेवू शकतो त्यावेळेस. ओके, ग्रेट. तर मंडळी तुम्हाला ऍड्रेस सांगते. आता मी आहे कर्वेनगर पुणे येथे. एक्झॅक्टली कुठे तर गिरिजा शंकर विहार असं जे गेट नंबर 4 आहे ना त्याच्या अपोजिटला तुम्हाला बिल्डिंग दिसेल. पोटनेस परिसर असं या एरियाचं नाव आहे आणि A3 नावाची बिल्डिंग दिसेल, बिल्डिंग नंबर दिसेल. त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला द डिझायनर पॅलेट बाय प्राची असं स्टोअर बघायला मिळणार आहे. गुगल मॅप्स वापरता येत असेल तर गुगल मॅप्स वरती जाऊन द डिझायनर पॅलेट बाय प्राची कर्वेनगर असं एवढं टाकलं तरी सुद्धा तिचा ऍड्रेस तुम्हाला इझिली सापडू शकते. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.